वडिलांचे पार्थिव घरात तरीही लेकीने दिला 10वीचा पेपर. वडिलांच्या निधनाचा आघात सहन करत सोलापूरमधील एका विद्यार्थिनीने 10वीचा पेपर दिला. धनश्री भिकाजी पवार असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. धनश्रीचे वडील भिकाजी पवार यांचे शुक्रवारी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. घरात शोककळा पसरली. एकीकडे दुःखाचा डोंगर असतानाच धनश्रीचा 10वीचा पहिला पेपर होता. मुलीचा पेपर बुडू नये आणि वडिलांचे तिच्याबाबतचे स्वप्न अपूर्ण राहू नये या भावनेमधून शाळेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांनी तात्काळ पुढाकार घेतला. ते स्वतः धनश्रीच्या घरी गेले. नातेवाईकांशी चर्चा करून अंत्यविधी 2 तास पुढे ढकलण्याची विनंती केली आणि धनश्रीला परीक्षेसाठी तयार केलं. मुख्याध्यापक माने यांनीच तिला परीक्षा केंद्रावर नेले. पूर्ण वेळ बसणे शक्य नसल्याने परिस्थितीची माहिती शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना देण्यात आली. शिक्षणाधिकारी जगताप स्वतः केंद्रावर येऊन विद्यार्थिनीला धीर दिला. धनश्रीने 1.5 तास पेपर लिहिल्यानंतर मुख्याध्यापक माने यांनीच तिला सेवक संतोष लोंढे यांच्या वाहनामधून अंत्यविधीसाठी घरी आणले. वडिलांच्या निधनाच्या दुःखातही शिक्षणासाठी घेतलेला हा निर्णय आणि शिक्षकांनी दाखवलेली संवेदनशीलता यामुळे नातेवाईक तसेच शाळा प्रशासनाच्या डोळ्यात अश्रू तरळले. धनश्रीच्या धैर्याचे सर्व स्तरामधून कौतुक होत आहे. पण या 8-15 दिवसातच ते ॲडमिट पडले आणि आठवड्यामध्ये दवाखान्यात ॲडमिट होतं असं समजलं. डायलिसिस चालू होतं. ICU मधून कालच बाहेर काढलं होतं आणि आज सकाळी त्यांची मयत झाली असं समजतं. किती वय होतं त्यांचं? वय सरासरी 55च्या आसपास असेल. त्यांचं नाव काय वडिलांचं? भिकाजी पवार. आणि मुलीचं? मुलीचं नाव धनश्री भिकाजी पवार. राहायला कुठे सर? शाळेच्या आमच्या पाठीमागच अवंतीनगर डुप्लेक्स मध्ये राहतात. सकाळी कळालं का ते? हा, सकाळी कळालं. आणि फॅमिली अजून कोण कोण आहे? तिला 2 मोठे भाऊ आहेत. ही धनश्रीला मोठी वैष्णवी पवार म्हणून मोठी बहीण 12वी कॉमर्स मध्ये शिकते सध्या. ती आमच्याच कॉलेजची विद्यार्थिनी, शाळेलाही आमच्या शाळेची विद्यार्थिनी होती. तिचे मोठे 2 भाऊ आहेत, तेही पूर्वी आमच्याच शाळेचे विद्यार्थी आहेत आणि ही मुलगी आज 10वीला आहे. तुम्ही कन्व्हिन्स केल्यावर सगळे नातेवाईक तयार झाले का? तयार झाले. तिची मानसिकता नव्हती? हा, ते साहजिक आहे ना. रडत बसले होते. आई रडते, बाकीचे सगळे नातेवाईक रडते आणि कसं पेपरला जायचं हाही भाग होता. मग मी छत्रपती शिवाजी सेंटरला होतो. त्या ठिकाणावरून दुसऱ्या मी शिक्षकांना माझ्या पाठवलं, रणदीप विश्राम जाधव सर. त्यांनी जाऊन कन्व्हिन्स केलं, परंतु ते नव्हती मानसिकता तिची. मला त्यांनी सांगितलं तसं आणि मग मी स्वतः माझे पटकन तिथं घरी गेलो. एक 5 मिनिटात त्यांना समजावून सांगितलं आणि तो मुलगी तयार झाली. आईने तिचं मी सांगितलेलं ऐकलं आणि पटकन मी माझ्या 2 व्हीलरवर घेऊन इथे येऊन पेपरला सोडलं तिला. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह